नमस्कार मित्रांनो, भावी शिक्षक आणि शिक्षिकेंनो, मी अक्षय विरकर टिप्स फॉर टीईटी मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करतो। तर आजच्या या व्हिडिओमध्ये कमीत कमी वेळेमध्ये गणितामध्ये जास्तीत जास्त मार्क्स कसे मिळवायचे या संदर्भात मी तुम्हाला सोप्या 3 टिप्स देणार आहे। त्या 3 टिप्स फॉलो करा, तुम्हाला गणितामध्ये कमी वेळेत जास्तीत जास्त मार्क्स मिळून जातील आणि टीईटी चा पेपर 1 तुम्हाला पास करायला एकदम सोपं होईल। पहिली टिप्स ही आहे की मेन टॉपिक 2013 पासून ते 19 पर्यंतच्या प्रश्नपत्रिकेमध्ये परत एकाच टॉपिकवर परत प्रश्न विचारले आहेत। ते 10 टॉपिक कुठले, ते 10 टॉपिक तुम्ही करा, 10 मार्क डोळे झापून मिळतील। तर 10 टॉपिक कुठले? पहिला टॉपिक आहे संख्या। संख्यामधील कुठलं? समसंख्या, विषम संख्या, जोडमूळ संख्या, सहमूळ संख्या, मूळ संख्या, त्रिकोणी संख्या। आता सम मधील सम पुढची सम, सम मागची, त्रिकोणी संख्यामध्ये पुढची त्रिकोणी संख्या, मागची त्रिकोणी संख्या, जोडमूळ संख्या कुठली, जोडमूळ व सहमूळ संख्या कुठली किंवा जोडमूळ व मूळ संख्या कुठली, हे असे काही घटक आहेत, ते घटक तुम्ही करा। संख्या घटक हा खूप काळजीपूर्वक करा। याच्यानंतर गणितामधील दुसरा महत्त्वाचा घटक आहे नफा तोटा। नफा तोटेमधील जे काही गणित आहे, जे काही त्याचे प्रकार आहेत, ते काळजीपूर्वक करा, ह्याच्यावर प्रश्न दरवेळेस येतो। याच्यानंतरचा तिसरा महत्त्वाचा घटक आहे शेकडेवारी। चौथा घटक आहे घड्याळ। घड्याळावर दरवर्षी प्रश्न पडतो, न चुकता प्रश्न पडतो। त्याच्यानंतर आहे कॅलेंडर। कॅलेंडर मध्ये तुम्हाला काय करायचं आहे, तर तुम्हाला कोणत्या दिवशी कोणता सण आहे किंवा कुठलं काय आहे हे लक्षात ठेवायला पाहिजे। नारळी पौर्णिमा कधी आहे, 5 सप्टेंबरला काय आहे, 14 ऑक्टोबरला काय आहे, 14 नोव्हेंबरला काय आहे, जल दिन कधी आहे, जागतिक जल दिन कधी आहे, पुन्हा ओझोन दिन कधी आहे। असे दिन जे आहेत ते तुम्ही नीट लक्षात ठेवा। दिन लक्षात ठेवलात तर कॅलेंडर संदर्भातील म्हणजे वार हा घटक तुमचा कधी चुकणार नाही। 1 मार्क पडणार म्हणजे पडणार। आणि तितकं काही अवघड कॅलेंडर या घटकामध्ये आपल्या टीईटीच्या परीक्षेमध्ये विचारत नाहीत। सोपं असतं, 1 मार्क मिळून देऊ शकतो हा घटक। पुन्हा आणखीन 1 मार्क मिळून देणारा घटक म्हणजे लसावी मसावी। लसावी मसावी मध्ये तुम्हाला 1 मार्क नाही, किमान 2 ते 3 मार्काला प्रश्न हा दरवर्षी विचारला जातो। लसावी मसावी हा टॉपिक एकदम तंतोतंत करा। त्याच्यानंतर आहे आकृत्याचा घटक। आकृत्याच्या घटकामध्ये काय आहे? त्रिकोण, चौकोन, आयत, चौरस किती, दरवर्षी न चुकता प्रश्न पडतो। आणि गेल्या वर्षीचे पेपर बघा, त्याच्यातले आकृत्या कुठल्या विचारलेल्या आहेत। गेल्या वर्षी जी आकृती विचारलेली आहे ती आकृती ह्या वर्षी, ती पॅटर्न ह्या वर्षी विचारला जाणार नाही। त्याच्यापेक्षा वेगळा घटक म्हणजे आकृत्या कशा मोजायच्या, त्याच्यामध्ये वेगवेगळ्या स्टेप आहेत, त्या स्टेप मधली वेगळी स्टेप किंवा वेगळा प्रकार विचारला जाऊ शकतो। तर तुम्ही सर्व प्रकार एकदा नीट क्लिअर करून घ्या। आकृत्या मोजणे खूप सोपा घटक आहे। 2 घंट्यामध्ये किंवा 2 तासामध्ये हा घटक क्लिअर होऊन जाऊ शकतो। 1 मार्क आरामात मिळू शकतो। आलेखावर सुद्धा दरवर्षी प्रश्न विचारला जातो। आलेख कोणते कोणते आहेत, आलेखाचे कुठले कुठले प्रकार आहेत ते अगोदर समजून घ्या। आलेख कसा सोडवायचा असतो, अरे आलेख सोडवणं खूप सोपं आहे। आलेखावर 1 प्रश्न नसतो, 3 ते 4 प्रश्न विचारले जातात। 3 ते 4 प्रश्न आरामामध्ये तुम्हाला सोडवता येतात। फक्त आलेख कसा असतो, आलेखाचे प्रकार कुठले असतात आणि आलेख जर सोडवायला आला तर 4 मार्क आराममध्ये पडतात। त्यानंतरचा घटक आहे ठोकळा। ठोकळ्यावर सुरुवातीपासून आतापर्यंत प्रश्न पडणार आहे, पडत राहणारच। कारण ठोकळा हा घटक जितका सोपा आहे तितका अवघड पण आहे। आणि आपल्या टीईटीला अवघड घटक विचारत नाहीत गणितातला। ठोकळ्यामधला काय विचारतात, जे एकाड एक संख्या येते किंवा एकाड एक अक्षर येते, एकाड एक फासे येतात, तेच विचारतात। दरवर्षी तेच विचारतात। त्याच्या गेल्या वर्षी तेच विचारलं होतं, ह्या वर्षी तेच विचारणार। म्हणून ठोकळा हा घटक न चुकता करा। आता मी जे काही तुम्हाला 10 घटक सांगितले, संख्या, नफा तोटा, शेकडेवारी, घड्याळ, कॅलेंडर, आकृत्या मोजणे, हे जे काही घटक सांगितले ते न चुकता करा। हे घटक तुम्हाला मार्क्स मिळवून देणारे आहेत। हे घटक केले तर तुम्हाला 10 ते 12 मार्क डोळे झापून पडतात। गणित आणि बुद्धिमत्तेचा अभ्यास खूप आहे, त्याचा इतका मोठा अभ्यास करायची गरज नाही। हे फक्त 10 ते 12 घटक करा,
10 ते 12 मार्क्स आरामामध्ये मिळतात आणि सर्व घटक करायला तितका काही वेळ नाहीये आपल्याला. बाकीच्या मार्क्स ते कसं हँडल करायचं ते मी पुढे सांगतोच. दुसरी महत्वाची टिप्स ही आहे की 2013 पासून 19 पर्यंत गणिताचे जेवढे काही प्रश्न आहेत, जेवढे काही प्रश्न पडलेले आहेत ते प्रश्न सोडवा. ऑनलाईन बघा. इतके दिवस मी सांगत होतो की ऑनलाईन अभ्यास करू नका, पण गणिताच्या ट्रिक्स ह्या ऑनलाईन अभ्यास केल्याशिवाय समजत नाहीत आणि सर्व अभ्यास करायला आपल्याला तितका काही वेळ नाही, क्लासला जायला काही वेळ नाही. गणिताचा कोणता अभ्यास ऑनलाईन करा तर 2013 पासून 19 पर्यंत जेवढे काही प्रश्नपत्रिका किंवा जेवढे काही पेपर झालेले आहेत, फक्त गणिताचा पेपर सोल्युशन जे पेपर सोडून देतात ते बघा. 2013चा पेपर जर त्यांनी सोडून देणार असतील, त्याच्यामध्ये सांगत असतील तर 2013चा पेपर तुम्ही सोबत ठेवा. तो प्रश्न लिहा, कसा सोडवला आहे, त्याने कुठली ट्रिक्स वापरली आहे ती लिहा. आणि हे ट्रिक्स किंवा हे 2013 ते 19 पर्यंतचे जेवढे काही प्रश्नपत्रिका झालेले आहेत प्रश्न लिहून काढा. त्याची वारंवार प्रॅक्टिस करा. एकदा तुम्ही सोडवलं, हा येते, हा येते, हा येते, आता काही गरज नाही, असं बिलकुल करू नका. कारण आपल्या गणितातले 30 पैकी 20 प्रश्न जसेच्या तसे फक्त आकडे बदलून दिलेले असतात आणि उत्तर सुद्धा सारखेच असतात. त्यासाठी गेल्या वर्षीचे प्रश्नपत्रिका गणिताच्या बघणं खूप गरजेचं आहे आणि त्याच्या ट्रिक्स फॉलो करा, म्हणजे वेळ कमी लागेल गणिताचा पेपर सोडवण्यासाठी. आणि तिसरी महत्वाची, सर्वात महत्वाची टिप्स हीच आहे की मी जी काही सुरुवातीला 10 घटक सांगितलेले आहेत ते 10 घटक, त्यातील प्रकार, त्याचे गणित सर्व व्यवस्थित करा आणि त्याच्यानंतर 2013 पासूनचे 2019 पर्यंतच्या गणिताच्या प्रश्नपत्रिका सोडवा, वारंवार सोडवा, प्रॅक्टिस करा. गणिताची प्रॅक्टिस केल्यानंतर गणित सोडवता येतं. प्रॅक्टिस केलं नाही तर काहीच कळणार नाही. ऑनलाईन वर गणिताचा पेपर सोडवलेला पाहून अरे किती सोपा होतो, मला येतं, परीक्षेमध्ये गेल्यावर येत नाही. त्यासाठी प्रॅक्टिस करणं गरजेचं आहे आणि तोच पॅटर्न आहे, त्याच पद्धतीने प्रश्न विचारले जाणार आहेत गणिताचे. त्याच्यासाठी मागच्या सर्व प्रश्नपत्रिकेतील गणित गोळा करा, त्याची प्रॅक्टिस करा, त्याच्या ट्रिक्स पहा आणि त्या फॉलो करा. गणितामध्ये जास्तीत जास्त मार्क्स मिळून जातील. तर मित्रांनो, ह्याच होत्या गणितामध्ये कमी वेळेत जास्तीत जास्त मार्क्स मिळवून देणाऱ्या 3 टिप्स. आणि तुम्हाला काही आणखीन अडचणी असतील तर त्या कमेंट बॉक्स मध्ये नक्कीच सांगा. आणि सर्वात महत्त्वाचे, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. कारण ह्याच्यानंतर कमी वेळेत जास्तीत जास्त मार्क मिळवून देण्यासाठी असे अनेक व्हिडिओ मी या चॅनलवर टाकणार आहे. ते तुम्हाला लगेचच्या लगेच मिळावेत त्यासाठी आत्ताच चॅनलला सबस्क्राईब करा. आणि काही अडचण असेल तर प्लीज कमेंट बॉक्स मध्ये सांगा. मी तुमच्या सर्व प्रश्नांचे उत्तरे नक्की देईल, म्हणजे देईलच.